श्रीचक्रे सकृपादृष्ट्या दुष्टं निर्णायमव्ययं परशास्त्रप्रमाणेन संक्षेपात् कथयामितम् अल्पाक्षरम् असंदिग्धं सारवत् विश्वतोमुखम् हस्तोभ अनुबन्धेन च सूत्रं सूत्रविदो विदु। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। माय बाबा, सर्वज्ञांनी आपल्याला 4 नित्यपदार्थ सांगितलेले आहेत: जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर. तर ह्या 4 नित्यपदार्थापैकी 3 पदार्थ चेतन आहेत आणि 1 प्रपंच हा जड आहे. आणि त्यापैकी देवता आणि परमेश्वर यांच्याजवळ पंचप्रकार आहेत. ज्ञान आहे, सुख आहे, सामर्थ्य आहे, ऐश्वर्य आहे आणि प्रकाश आहे. देवतेजवळ जे पंचप्रकार आहेत ते सामर्थ्य रूपाचे फक्त, पण परमेश्वराजवळ ते पंचप्रकार स्वरूपी बी आहेत आणि सामर्थ्यरूप बी आहेत. पण जीवाजवळ काहीच नाही. प्रपंच तर जड आहे, त्याच्याजवळ तो पंचप्रकार कुठून आले? पण जीवाजवळ देखील पंचप्रकार नाहीत. पण जीव हा त्या दृष्टीनं जर पाहिलं तर जीव हा देवतेपेक्षा म्हणजे कमी दर्जाचा आहे. तो त्याच्याजवळ ज्ञान नाही, सुख नाही, सामर्थ्य नाही, ऐश्वर्य नाही, प्रकाश नाही आणि तो एकदेशी आहे. अनेक अवतार तो धरू शकत नाही. देवता अनेक अवतार धरू शकतात. पण जीवाजवळ जरी पंचप्रकार नसले तरी जीव हा देवतेपेक्षा श्रेष्ठ होऊ शकतो. देवतेपेक्षा तो मोठा आहे. करभूमींची आता जर तुम्ही पाहिलं तर देवतेचे 9 थवे आहेत. तर करभूमींची देवतेचा स्वरूप मर्यादा आहे 500 योजन, अष्टदेवांनी 5000, अंतराळ 50,000, स्वर्ग 5 लक्ष, सत्यकाय वैकुंठ 50 लक्ष, शिराब्दी 5 कोटी, अष्टभैरव 50 कोटी आणि विश्वरूप 500 कोटी. तर विश्वदेवतेची मर्यादा फक्त 500 कोटी योजना आहे. मायेची अमर्यादा आहे. त्याच्यापेक्षा ब्रह्म, त्याच्यापेक्षा ईश्वर हे अमर्यादा आहे. तर जीवाचं स्वरूप बघा आता केवढं आहे. जीवाचं स्वरूप 100 ब्रह्मांड एवढं आहे. म्हणजे एक व्यक्त ब्रह्मांड म्हणजे 56 कोटी योजन आणि एक अव्यक्त ब्रह्मांड म्हणजे 500 कोटी योजन. म्हणजे विश्वदेवतेपेक्षा जीव हा 100 पटीनं मोठा आहे. तर आपण तरी वास्तविक जीव हा एक वाघ आहे, वाघ. परंतु तो संसारात आल्यामुळं तो बकरी होतो आणि त्या बकरीसारखं ब्या ओरडायला लागतो. वास्तविक तो वाघ आहे. त्याची 12 हात उडी पडू शकते, पण तो उडी मारत नाही हा प्रश्न आहे. त्यानं जर उडी मारली तर तो नरका नारायण होऊ शकतो. मग नरका नारायण होऊ शकतो कारण तो नित्यबद्ध नाही. तो बंधमुक्त, तो बंधातून सुटू शकतो. तो बांधलेला आहे. तो आयुधेनं बांधलेला आहे, आद्यमाळानं बांधलेला आहे, इतर माळानं बांधलेला आहे. परंतु तो मुक्त होऊ शकतो. तशा देवता नित्यपद आहेत, तो मुक्त होऊ शकत नाही. त्या परमेश्वर ज्ञानाला पात्र नाही. जीव हा परमेश्वर ज्ञान घ्यायला पात्र आहे. परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायला बी प्राप्त आहे. गीतेमध्ये देखील सांगितले तो नित्य आहे. सर्वगता स्थानू अचलोयम सनातन. नित्य आहे, सर्वगताला आहे, अचल आहे आणि सनातन आहे. आणि महावाक्य प्रकरणात स्वामी जीवाचं वर्णन करतात. ते म्हणतात की नित्य केवळ अनादी अद्वैत वस्तू एक वाती ते जीव शब्द बोले, असं जीवाचं वर्णन केलेलं आहे. जीवाजवळ एक अधिकार आहे. तो जीव हा सर्वाधिकारी आहे. पण देवतेजवळ जरी पंचप्रकार असले आणि पंचप्रकारांना त्या मोठ्या जरी वाटत असल्या तर त्या तेवढेच राहू शकतात. जेवढी करभूमींचं स्वरूप जेवढे पंचप्रकार आहेत कमी प्रमाणे ते वाढू शकत नाहीत, कमी होऊ शकत नाहीत. पण तसेच मग करभूमीपेक्षा अष्टदेवनीचे जास्त आहेत, त्याच्यापेक्षा वर जाऊ शकतात, जास्त येतं. तर त्याप्रमाणे आणि ते पंचप्रकार परमेश्वर काढून बी होऊ शकतात. तसं जीवाजवळ पंचप्रकार जरी नसले तर जीवाजवळ एक सर्वाधिकार नावाचा अधिकार आहे. त्या अधिकारानं त्यानं जर करणी केली तो नरका नारायण होऊ शकतो. आणि तो विश्वदेवतेचं स्वरूप आहे.
एक ब्रह्मांड एवढं, एक अव्यक्त ब्रह्मांड एवढं, पण याचं स्वरूप आहे 100 ब्रह्मांड एवढं. म्हणजे विश्वदेवतेपेक्षा हा 100 ब्रह्मांड एवढा मोठा होऊ शकतो. आणि त्यानं जर आस्तिपरीचं आचरण केलं तर तो आस्तिपरीचं आचरण केल्यानंतर त्याला मृत्यू येतो. मृत्यू आल्यानंतर त्याला सुखी श्रीमंताच्या घरी जन्म होतो आणि तिथून परमेश्वर त्याला 12 वर्षानं काढून घेऊन जातात आणि अप्रोक्ष ज्ञान देतात. अप्रोक्ष ज्ञान दिल्यावर काय होते बघा, अप्रोक्ष ज्ञान दिल्यावर त्याला अनंत सृष्टीचे कर्म कळतात. कर्मक्षाळी उपाय जाणे, येथे विघ्न जाणे, विघ्नोपशाळी जाणे, आणि अशा प्रकारे तो कर्मशाळन करतो तिथं. आणि मग त्याला अप्रोक्ष ज्ञान झालं की कर्मसृष्टी आणि विकाससृष्टीच्या देवता ज्या येतात त्या जीवाच्या अधीन होतात. आणि दैवसृष्टीच्या देवता मात्र विघ्न करतात. परंतु जरी विघ्न करीत असल्या तरी कसे विघ्न करतात त्या अष्टभैरव येतात. ते जो अष्टभैरव आळविती दंडळविती म्हणजे असे विघ्न करतात. आणि विश्व आणि माया ही देखील त्याला ब्रह्मतुल्य आनंद विघ्नत्वे प्रगटी, पण तो त्याला सूची झालेली असते, सूच्या झालेली असते. त्यामुळं त्याला माहीत असतं की मला आता निश्चित परमेश्वर प्राप्ती होणार आहे. त्यामुळं तो कोण्याही देवतेचा आनंद घेत नाही. पण सगळ्या देवता त्याच्यापुढं म्हणजे हात जोडून उभ्या राहतात. एवढा मोठा होऊ शकतो तो. इथं जरी प्रपंचात आपण देवतेपेक्षा कमी असलो, देवता आपल्यापेक्षा मोठ्या जरी वाटत असल्या, तर खरा जीवच देवतेपेक्षा मोठा आहे. तो वाघ आहे आणि त्यानं जर वाघासारखं काम केलं तर तो सगळ्या देवतेपेक्षा मोठा होऊ शकतो. माया पारंगत होऊ शकतो, एवढी शक्ती आहे. मायबाबा ह्या लक्षणस्थळ नावाचं पुस्तक आहे. तर हे लक्षणस्थळ मी नेहमी तुम्हाला शिकवत असतो. आणि त्या लक्षणस्थळामध्ये एक पक्ष आलेला आहे, तो मी जरा तुम्हाला वाचून दाखवतो. तर पक्ष आहे, तमो निमग्न जीव माया स्वरूपी असती. तमो निमग्न जीव माया स्वरूपी असती. तर ते म्हणले निमग्न याचा अर्थ काय. भाष्यकार म्हणतात निमग्न याचा अर्थ, निमग्न म्हणजे हरतले, म्हणजे तम स्वरूप जीव हरपून गेले. एवढे जीव आहेत तरी तम एवढं मोठं आहे की त्यामध्ये जीव हरपून गेले. कवन्य हरपले मग यथा समुद्री जलचरे, जसं समुद्रामध्ये मासे हे जलचरे हरपून जातात तसे जीव समुद्रात जलचरे म्हणजे कच्छ मच्छी हरपले. 10-5 जीव असतील ते हरपले असतील नाही, असे अनंत जीव हरतले जीव तुम्ही त्या तमामध्ये असे अनंत जीव हरपून गेले. तर मग ते म्हणले, भाष्यकार म्हणतात तमाची फार थोरी झाली म्हणले. नाही, तमाची थोरी झाली म्हणले. ते तम जियेच्या एक दिशी, ते तमाची थोरी नाही म्हणले. ते तम मायेच्या एक दिशी आहे. एक दिशी आहे. तर अनंत जीव जे तमी ते तम जियेच्या म्हणजे मायेच्या एक दिशी म्हणजे एक प्रदेशी हरपून गेला. मायाची फार थोरी झाली म्हणले म्हणाले. मग नाही, मग ते माया जयाच्या एक दिशी म्हणजे सद्ब्रह्माच्या एक दिशी माया सद्ब्रह्माच्या स्वरूपात हरपून गेली. एवढं सद्ब्रह्म स्वरूप मोठं आहे. माया तर मोठीच आहे, पण त्याच्यापेक्षा सद्ब्रह्मात माया हरपून गेली. त्या अर्थानं सद्ब्रह्म मोठं आहे. मग सद्ब्रह्माच्या रोमात हरपून गेली. सद्ब्रह्माची थोरी झाली मग आहे का. नाही, तया परता परमेश्वर आहे. त्या परता देखील परमेश्वर मोठा आहे आणि ते सणाची जीव आहे. आणि तेवढाच जीव आहे, जेवढा परमेश्वर मोठा आहे ना तेवढाच जीव मोठा आहे. कारण परमेश्वर अनादी मायायुक्त केवळ आहे आणि जीव अनादी आयुक्त केवळ आहे. तर अनादी आज्ञाकडून गेली आणि तर जीव हा परमेश्वरासारखा वस्तू होतो. परमेश्वर वस्तू आहे तसाच हा वस्तू होतो. तर त्या थोरी झाली आणि तेच ना जीव, तर एवढा जीव मोठा आहे म्हणजे परमेश्वर एवढा मोठा आहे. तर हे थोरी जीवे जाणावी. आणि मायबाबा ही थोरी जीवानं महत्त्व मोठेपणा जीवानं जाणून घ्यावा आणि सर्व संघ परित्याग करून परमेश्वराला अनुसरावे, आस्ती आचरावी. तर मायबाबा असं भाष्यकाराने आपल्याला सांगितलं आहे. तर त्यामुळं तुम्ही फार मोठे आहात, तुम्ही एक वाघ आहात, परंतु ह्या संसारात येऊन तुम्ही बकरी झाली आहात, ब्याब्या करत आहात. तर तो संसाराच्या जरा बाजूला व्हा, आसक्ती सोडा आणि परमेश्वराचं चिंतन करा, अनुसरून घेऊन आस्तिपरीचं आचरण करा. मग तुम्हाला
तुमचं काय होईल, तुम्हाला मृत्यू येईल. मृत्यू आल्यानंतर सुखी श्रीमंताच्या घरी जन्म होईल. तिथून तुम्हाला परमेश्वर काढून घेऊन जातात आणि काढून गेल्यानंतर तुम्हाला अप्रोक्ष ज्ञान देतात आणि सगळं देवता तुमच्या पुढे येऊन उभं राहतात आणि तुम्हाला म्हणतात, चला महाराज आमचा आनंद घ्यायला. तर एवढे तुम्ही मोठे आहेत मायबाबा, त्यामुळं तुम्ही अनुसारा परमेश्वराचं चिंतन करा आणि आपलं भलं करून घ्या, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.